पुढचा चेंडू घेऊन हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अयशस्वी ठरला जातोय. डॉट बॉल येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर असं यष्टिरक्षकाची भूमिका. वन टू गो. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा. फ्री हिट. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. पहा अंडरम क्रिकेट ज्याने गाजवलं असा माझा मित्र अवी सावरकर. काय अवी काय सांगाल. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. फ्री हिट आहे. चला फ्रीजची संधी आहे. पाहूया त्या संधीचं सोनं करतो का अक्षय खांबळे. फुल टच चेंडू. त्याच्यावरती समाचार घेतलाय जरूर. चला पाहता मित्रांनो पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आणि 4 षटकामध्ये मात्र धावफलक पाहिलं तर 39 आणि आता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा आणि 6 चेंडूचं समीकरण. नवीन गोलंदाज सौरभ रेवाळे. पहा तर मित्रांनो सुंदर सुंदर अशा स्पर्धा या गावाच्या वतीने आणि या वाडीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात खेळायला मिळतात. तशीच अशी एक स्पर्धा म्हणजेच विठ्ठल रखुमाई प्रीमियर लीग. चला गोलंदाजीसाठी कॅश प्राइज आलेले आहेत. अर्थातच हरेश पडियार यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक गोलंदाजासाठी. सलग जर 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचे पारितोषिक. चला सामना चालू करायचा. पंच वारंवार विनंती असेल 25 मिनिटांमध्ये एक इनिंग्स कंप्लीट झाली पाहिजे याची नोंद घ्यायची. हो हो बॅटिंगची कडा. चेंडू जातो तो सीमा रेषा पार और ये लगा VPL चौकार. 4 चौकार. चला तर आता मात्र धावा पाहिजेत त्या फक्त 3. 5 चेंडू आणि 3 धावा. साई वॉरियर्स आणि रॉकस्टार 11 या संघांमध्ये पुढची लढत आपण पाहणार आहोत. आणि अर्थातच रॉकस्टार 11 या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. आणि क्या बात आहे पहा तर चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले सिद्धेश कदमच्या बॅट मधून.
चला तर दोन्ही संघांचं अभिनंदन आणि विशेष अभिनंदन म्हणजे अर्थातच